नमस्कार. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, मी तुम्हाला मागेच म्हटलंय की इच्छा तेथे मार्ग. एखाद्या मनामध्ये जर आपली उत्कट इच्छा असेल तर आपल्याला सरळ मार्ग सापडतो. आणि मराठीत म्हण आहेच, वासना तशी फळं. कारण आपल्याला पूर्वज असे म्हणून गेले आहेत की वास्तू तथास्तू म्हणत असते. त्यामुळे आपले अगदी योग्य विचार जर असले तर आपल्याला निसर्ग सुद्धा मदत करायला तयार असतो. शाहरुख खानने म्हटलंच आहे ना की अगर हम किसे चाहते हैं बड़े शिद्दत से तो पूरी कायनात उसके पीछे लग जाती है और हमें हेल्प करती है, असा त्याचा सारांश होता. त्याचं म्हणणं हेच होतं की तुम्ही अगदी उत्कटतेने एखादी गोष्ट मागा की तुम्हाला निसर्ग अगदी हात काय सूप भरून द्यायला तयार असतो. फक्त आपली याचना योग्य रीतीने झाली पाहिजे. म्हणजेच काय, मनामध्ये अगदी तीव्र इच्छा पाहिजे, तर ते काम आपलं पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. तुम्ही एखादी मनात इच्छा करा आणि एखादी वस्तू हरवली असेल किंवा काही झालं असेल, तुम्ही मनात सारखा विचार करा, अरे कुठे गेली असेल, कुठे गेली असेल. तुम्हाला अचानक एक क्लू मिळतो की नाही नाही तिथे असेल, आपण बघू बरं. तुम्ही जाऊन बघता की तिथे ती वस्तू तुम्हाला ताबडतोब मिळते. तसंच एखादा घड्याळातला सेल संपला किंवा काही संपलं, आपण घरातली एखादी वस्तू संपली, घड्याळातली सेल संपला तर आपलं घड्याळच बंद पडतं. मग काय आपण ताबडतोब बाजारात जात नाही, आपण विचार करायला लागतो. अरे हा, मग एकदम क्लिक होतं, नाही नाही तो एक सेल तिथे होता, तो कामाचाच आहे, तो आपण शोधून पटकन त्यात लावतो, घड्याळ चालू. आपलं फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये आपलं काम होतं. आणि हे काम सुकर कसं होतं, सोपं कसं होतं, सुलभ कसं होतं? केवळ उत्कट इच्छा, आपली स्ट्रॉंग विल पॉवर जी म्हणतात ती हीच. तुम्ही फक्त इच्छा करा की तुम्हाला हातात दान मिळतं सगळ्या गोष्टींचं. आणि हे मी नाही सांगत आहे तुम्हाला, आता आपल्या पूर्वजांनी पण हेच सांगत आलेले आहेत की तुमची फक्त इच्छा पाहिजे, तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण व्हायला मदत होते. प्रत्येक वेळेस कुणी ना कुणी रूपाने, कुठल्या तरी रूपाने मदत करायला आपल्याला तयार असतं. तो देव असो, गॉड असो, ईश्वर असो, येशू असो, कुणी पण असतो, किंवा एखादा माणूस आहे एखादा, आणि तो आपल्याला मदत करून जातो. निकाल काय लागतो की आपलं काम सहज होतं आणि आपला त्रास कमी होतो, दाहकता कमी होते. आणि याच्यासाठी आपण, तुम्हाला मी मागे सांगितलं की जप आहे, एखाद्या गुरुला तुम्ही वंदन करा, रोज सकाळी वंदन करून तुम्ही उठा की तुमचं लाईफ सकाळपासून जे चालू होतं ते अगदी विना अटकाव चालू राहतं, अजिबात तुम्हाला त्रास होत नाही. म्हणजे मग कसं असतं बघा, हेच आहे. अजून काय तुम्हाला वाटत असेल की आपलं मनोधैर्य कसं उत्कट करायचं, स्ट्रॉंग करायचं, हे सुद्धा आपल्याच हातात आहे. तुम्ही जप करा, तुम्ही आपली तब्येत चांगली ठेवा, प्राणायाम करा, चांगलं वाचन करा. चांगलं वाचन केल्याने तुमची भाषा समृद्ध होते. आणि भाषा समृद्ध झाली की मग तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही मत व्यक्त करायला वगैरे घाबरत नाही. आणि घाबरणं दूर झालं की मनोधैर्य आलं. आणि मनोधैर्य कशामुळे येतं? हेच चांगलं वाचन असलं आपलं, की आपली भाषा समृद्धी झाली की मग आपल्याला कुठे मागे पडायला अजिबात काही गरजच नाही आहे, मागे पडतच नाही आपण. मग अगदी सारखं तुम्ही पुढेच चालत राहता. तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये एक 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 पैलू नवीन उभरत राहतो. आणि मग लोकांना त्याची पारख होते. आणि मग लोकांना अपेक्षा होते की नाही नाही, हा माणूस खूप चांगला सांगतो आपल्याला, त्याची भाषा चांगली आहे बरं, तो फार छान बोलतो, असं म्हणायला लागतं. आणि हे उत्कट मनोधैर्य सुद्धा शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांचं केलं होतं. किती कमी होती त्यांची संख्या, मुघल साम्राज्यापुढे अगदी मुठभर सुद्धा नव्हते ते सगळे लोक. पण बुद्धीनी आणि चातुर्यानी आणि त्यांनी मनोधैर्य त्यांचं खचू नाही दिलं. शिवरायांनी मनोधैर्य का ठेवलं? मावळ्यांचं स्ट्रॉंग ठेवलं सारखं. त्यामुळे मावळे पण त्यांच्यासोबत राहिले, अजिबात हारले नाही आणि मागे हटले नाही. आणि हे मनोधैर्य स्ट्रॉंग ठेवायचा पाया शिवरायांना कुठून मिळाला? जिजाऊंच्या योग्य शिक्षणामुळे. जिजाऊंनी त्यांना लहानपणापासून इतके धडे गिरवले, स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे, स्वराज्य, सुराज्य झालं पाहिजे. नुसतं माझं माझं स्व नाही करायचंय, सुराज्य म्हणजे त्याच्यामध्ये सगळेच खुश राहिले पाहिजे, ही त्यांची शिकवण होती जिजामातेची. आणि तसंच आहे बघा, आईचा जर हात मुलाच्या पाठीवर असेल ना तर त्या मुलाला इतकं श्रीमंत झाल्यासारखं वाटतं. आईचा आशीर्वाद घेऊन तो कामाला गेला
की त्याला अगदी खूप मनोधैर्य त्याचं असं असतं की मी कुठल्याही कामाला मागे लागलो कामाच्या तर त्याच्यात मला यश मिळेलच ही त्याला खात्री असते. म्हणूनच म्हटले ना, आई विना स्वामी तिरी जगाचा, आई विना भिकारी. आई असली घरामध्ये की त्यांना वाटतं की आपल्याला सगळं त्रिलोकातलं साम्राज्य मिळालंय, इतकी श्रीमंती वाटते आणि बिनधास्त राहतात ते की आई आहे ना घरात. कुणी काहीही विचारो, बाळाला काय केलं, काय खाल्लं, काय आणलं, हे काय, सगळे प्रश्न विचारतील लोक. पण आई एक अशी व्यक्ती आहे की बाळाला पहिला प्रश्न काय विचारते, बाळा तू आज जेवला का सकाळपासून, काय खाल्लंस. एवढं म्हटल्याने सुद्धा त्याला इतकं छान वाटतं. म्हटलंच आहे ना, आई माझा गुरु, तो कल्पतरू, सुखाचा सागरू, असं दासगणू महाराजांनी गजानन महाराजांच्या पोथीमध्ये म्हटलंय. आई कल्पतरू आहे, सुखाचा सागर आहे, तिच्याजवळ तुम्ही गेले की सुखच सुख मिळतं तुम्हाला. आणि कल्पतरू म्हणजे त्या आईजवळ गेले की तुमची कुठलीही इच्छा पूर्ण व्हायला मदत होते. इतक्या सुंदर सुंदर उपमा आईला दिलेल्या आहेत. आणि म्हणूनच गाईला गोमाता म्हटलंय, धरणीला धरणी माता म्हटलंय, पृथ्वीला धरणी माता, भूमाता, असं माताचंच रूप दिलेलं आहे बघा. की त्यांच्याकडे बघितलं की एकदम आपल्याला किती नम्रता वाटते, विनम्र असतात अगदी. गोमाता म्हटलं की ती गाय कधी कुणावरती पळून असे मारायला आली कुणाला असं कधी ऐकलं नाही आहे आपण. ती प्रेमानेच आपल्याकडे बघते, शेपटी हलवते, माशा हलवते आणि निघून जाते. वासरू एखादं जवळ असेल तर त्याला प्रेम करते. एवढाच गायचं रोल असतो बघा. धरणी माता पण तशीच, कधीही कुणावरती रुष्टत नाही. हा निसर्ग तो आपल्या माणसाच्याच कर्तृत्वाने तो कोपतो आणि मग पृथ्वी कोपल्यासारखी आपल्याला वाटते. पण मुळात पृथ्वी काय आहे, तुम्ही तिला मूठभर धान्य दिलं की ती तुम्हाला पोतभर धान्य देते. ही तिची किमया असते धरणी मातेची. आणि धरणी माता, गोमाता, आपली माता असं म्हटलं की किती नम्रता वाटते बघा. आपोआप स्वभावामध्ये नम्रता येते, विनयशील येते, विनयशीलपणा येतो. आणि विनयशील झालं माणूस की विद्या ग्रहण करायला एक चांगलं सुपीक असं नातं तयार होतं आईसोबत मुलाचं. आणि मग असंच म्हटलं ना, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तुम्ही जर चांगले विचार केले, भाषा समृद्धी केली तर मग तुमचं फळ पण चांगलंच येईल तुम्हाला. आणि माणसाला जे फळ मिळतं ते त्याच्या वाईट कर्माचंच मिळतं. चांगलं काम केलं वाईट फळ मिळालं असं कधीच होत नाही. तुम्ही चांगलं काम केलं तर चांगलंच फळ मिळतं तुम्हाला, असं आहे बघा. म्हणूनच माणसाची उत्कट इच्छा पाहिजे. आणि कुणातरी आदरयुक्त माणसाचा हात, मुलांना आईच वाटते सगळ्यात आदरयुक्त. आई आणि वडील हेच गुरु असतात, कारण लहानपणापासून त्यांनीच त्यांना मोठं केलं असतं, समाजात कसं राहायचं शिकवलं असतं, सुजाण नागरिक व्हायला मदत केली असते. त्यामुळे आईची ममता आणि वडिलांचं पितृप्रेम हे कुठेही कमी होऊ शकत नाही. हे छत्र असलं ना मुलांवरती तर मुलांना अगदी असं वाटतं की आपल्याला काहीच कमी नाही जगामध्ये, आम्ही भरपूर मेहनत करायला पुढे जातोय. मंडळी, कसं वाटलं माझं बोलणं तुम्हाला? आवडलं असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.